डोळ्यासमोर मी बघितलंय की त्याचं जे प्रकरण आहे ते डोळ्यात बघून तुम्हाला सांगतोय। एक वेळेस माझे ज्ञानोबराया चौघ भावंड स्वर्गाम वैकुंठाला गेले। वैकुंठामध्ये विराजमान झाले आणि तिथे नुकतेच जेवायला बसलेले नारदजी होते। तिथे ज्ञानोबराया चौघ भावंड घेऊन वैकुंठ धामाला गेले आणि इंद्रप्रस्थामध्ये वैकुंठ धामामध्ये नारदजी इंद्राच्या घरी जेवायला बसलेले। माऊली म्हणतात सहजे ब्रह्मरसाचे पारणे केले लागे अर्जुना नारायणे तेथे का अवसरी पाहुणे पातलो आम्ही। ब्रह्मरसाचं ताट नारदजीला वाढलेलं आहे। ज्ञानोबराया तिथे गेलेले आहेत आणि ज्ञानोबराया गेल्याच्या नंतर ज्ञानोबराया बघतात चांदीचा पाट आहे, सोन्याचं ताट आहे, त्या ताटामध्ये ब्रह्मरसाचे पदार्थ आहेत। माऊली गेल्याच्या नंतर आपण आजही कोणी आलं की घरी पहिलं काय म्हणतो, करा जेवण, जेवत असलो तर नाही का, करा जेवण असं म्हणल्याच्या नंतर माऊलीला सांगितलं जेवा। त्यावेळेस माऊलीनं माझ्या चिमुकल्या मुक्ताईकडे बघितलं, सांगितलं काय करू ग मुक्ते। मुक्ताईनं जी मान फिरवली ना, होकार आरती होती। सांगितलं दादा जेवा म्हणे। मान फिरवली ती होकार आरती होती आणि ज्यावेळेस ब्रह्मरसाचे पदार्थ वाढून झाले, आता ताटाला पाणी फिरवलंय आणि ते जेवायचे, त्यावेळेस परत माझ्या नानादादांनी आधी शक्तीकडे बघितलं, मुक्ते काय करू ग। त्यावेळेस सज्जनानो माझ्या मुक्ताईनं जी मान फिरवली ना ती नकार अर्थ होती, दादा नाही जेवायचं। का ग मुक्ते, तू तर म्हटली जेवा म्हणून मी बसलो ना, आता तू नकारार्थी मान फिरवती। मुक्ताईनं सांगितलं दादा अरे हे ब्रह्मरसाचे पदार्थ आहेत, तू जर हे खाल्ले तर तुला अप्पलपोटा म्हणतील ना भूतलावरले लोक। दादा हे पदार्थ तुमच्या एकट्यासाठी नाही, दादा हे पदार्थ ब्रह्मरसाचे पदार्थ तुमच्या एकट्यासाठी नाहीत। हे पदार्थ घ्या आणि आपण अलंकापुर नगरीमध्ये विराजमान होऊ दादा। झालं वैकुंठातलं काम आपलं। ते ब्रह्मरसाचं भरलेलं ताट माझ्या ज्ञानोबरायाने घेतलं, आदिशक्तीकडे दिलं, आदिशक्तीनं ते ताट घेतलं, आपल्या पदराखाली झाकलं न ब्रह्मरसाचं ताट थेट स्वर्गाहून अलंकापुर नगरीमध्ये त्या आळंदीमध्ये विराजमान केलं। अनेक संत साधू संत महंत कृपावंत अनेक दिवसांनी तिथे तिष्ठत असणाऱ्या संतांना ते ब्रह्मरसाचं ताट तुम्ही आजही माझ्या आळंदीला या, माझ्या माऊलीच्या आजही ब्रह्मरसाचं ताट माझी माऊली आजाद वृक्षाखाली घेऊन बसलेली आहे। हो ते ब्रह्मरसाचं ताट ब्रह्मरस घेई काढा